पर्यटनाची आवड असलेल्या व्यक्तीला जगातल्या 7 कॉन्टिनेंट्सना भेट द्यायची हौस नक्कीच असते. आणि आज आपण अशाच एका देशाबद्दल बोलणार आहोत, ज्यात चक्क एक नाही तर दोन दोन कॉन्टिनेंट्सना भेट देता येते. म्हणजे एका देशाला काय, एका शहराला सुद्धा तुम्ही भेट दिली ना, की आपण 2 कॉन्टिनेंट्सला जाऊन आल्याचा आनंद आपल्याला मिळतो. म्हणजे आपण युरोपमध्ये बसून एशियाकडे बघतो आणि एशियामध्ये बघून चक्क युरोपकडे बघतो. अशा एक अगदी युनिक देशाबद्दल आज आपण बोलणार आहोत. पण त्याआधी आपण वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टावर प्रशांत पोद्दार या आपल्या सिनियर टूर मॅनेजरला बोलूया. आणि नेहमीप्रमाणेच मी आहे तुमची होस्ट सुनीला पाटील. तर आपण आता प्रशांत बरोबर भरपूर गप्पा मारणार आहोत. नमस्कार प्रशांत. नमस्कार ताई. नमस्कार मंडळी. प्रशांत, मला वाटतं लोकांना खरंच उत्सुकता आहे की हा असा युनिक देश कुठला आहे, म्हणजे की एका ठिकाणी जाऊन दोन दोन खंडांवर आपण उभे राहतोय. तर जरा आम्हाला सांग, आजचा आपला टॉपिक काय आहे आणि खरंच किती युनिक आहे हा. आज मी ज्या डेस्टिनेशन विषयी बोलणार आहे किंवा कंट्री विषयी बोलणार आहे, ती जी कंट्री आहे, ती युरोपचा एक प्रवेशद्वार असं एशियन्स म्हणतात आणि युरोपियन एशियनचा प्रवेशद्वार असंही म्हणतात. एकाच कंट्रीमध्ये 2 खंड येतात, ते म्हणजे युरोप आणि आशिया. आणि हा देशामध्ये तुम्हाला एक मुस्लिम राष्ट्र असून एक युरोपियन फील मिळतं, युरोपियन कल्चर पण बघायला मिळतं आणि युरोपियन वेदर सुद्धा बघायला मिळतं. तर असा खूप सुंदर असा देश जो आहे, हा म्हणजे टर्की हा देश. टर्की असा बघायला गेला तर पूर्ण एशियामध्ये येतो, पण त्याचा काही भाग जो आहे, हा पूर्वेकडचा युरोपियन भाग आहे आणि बरेचसे वर्ष युरोपियन कॉलनीज किंवा बेझंटाईन एम्पायर, रोमन एम्पायर या ठिकाणी यांचा प्रभाव असल्यामुळे आज या ठिकाणी ख्रिश्चन धर्म किंवा ख्रिश्चन लोकांच्या काही वस्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. सो असा हा खूप सुंदर असा देश, मुस्लिम राष्ट्र बट सेक्युलर अशी कंट्री ही आज आपण व्हिजिट करणार आहोत, ते म्हणजे टर्की. हो प्रशांत, खरंच मला पण नेहमी टर्कीचा विचार आला ना, की गंमत वाटते की कसं आपण म्हणजे इस्तानबुलमध्ये जेव्हा बॉस्फरस कनालच्या काठी बसतो आणि जर आपण युरोपियन साईडला बसलेलो असतो तर समोर दिसतोय तो एशिया आहे. म्हणजे चक्क आपण ब्रेकफास्ट इन युरोप आणि लंच इन एशिया असंही करू शकतो आणि बोलू शकतो की मी हो एका दिवसात 2 खंडांना भेट दिली. गंमतच आहे ती. आणि युरोपचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि एशियाचं एक वॉर्म होमली कल्चर, ह्याचं एक फॅन्टॅस्टिक मिक्स, म्हणजे काय मस्त मिश्रण आहे ते टर्कीत बघायला मिळतं आणि ते त्यांच्या लोकांमध्येही परत परत आपल्याला पाहायला मिळतं. सो आपण आज टर्कीबद्दल भरपूर गप्पा मारणार आहोत प्रशांत. पण मला सांग, तू 54 देश फिरलेला आहेस, बरचसं जग बघितलेलं आहेस तू, युरोप बघितलंय, अनेक कितीतरी कॉन्टिनेंट्स आणि देश बघून झालेत तुझे. पण टर्कीतली तुला आवडलेली जागा, जी तुला असं वाटलं की अरे खूप काही आपण फिरलो पण ही जागा जगावेगळी आहे, अशी टर्कीतली कुठली जागा वाटली तुला? ताई, टर्कीमध्ये मला सांगायचं आवडेल, की हा जो देश आहे ना, हा फर्स्ट ऑफ ऑल त्याचं लोकेशन खूप आवडतं हम्म. आणि मला जिओग्राफी खूप चांगला असल्यामुळे ना, हा मला देश खूप असा वाटतं, की खूप चांगला लोकेशनला आहे. जसं भारत आपलं सुजलाम सुफलाम म्हटलं जातं, त्याचप्रमाणे या हम्म. देशाला 16 देशांची बॉर्डर लागते. एका वाव. साइडला जर तुम्ही युरोपियन आला तर एजियन सी, हा. भूमध्य सागर आणि त्याचबरोबर पाठच्या साइडला ब्लॅक सी आणि मामडचा समुद्र असा लागलाय आणि भूमध्य सागर जे आहे ह्यावरती वर्चस्व असलेला हा देश आहे. आणि या ठिकाणी टर्कीमध्ये असं वाटतं मला, की जर तुम्ही चंद्रावरती जात नसाल, तर टर्कीला व्हिजिट करा. आणि त्या ठिकाणी पामुक्काले आणि कॅपॅडोक्या म्हणजे मी प्रत्यक्षात त्या वेळेला गेलो. त्याला हम्म. मला असं वाटलं, अरे ह्या चंद्रापेक्षाही खूप सुंदर अशी जागा आहे. अरे ती वा. म्हणजे कॅपॅडोक्या आणि पामुक्काले. आम्ही जेव्हा इकडनं जेव्हा फ्लाय केलं फर्स्ट ऑफ ऑल, त्यावेळेला बरेचसे प्रश्न घेऊन आम्ही चाललो होतो. कॅपॅडोक्या कसा असेल किंवा पामुक्काले कसा असेल किंवा हे कसं असेल, इझमिर कसं असेल. पण जेव्हा आम्ही कॅपॅडोकियासाठी आम्ही जेव्हा कायसरी एअरपोर्टला उतरलो आणि कायसरी एअरपोर्टवरून 1 तासाचा प्रवास करत होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर मला माहिती होतं, की आम्ही तिथे जाऊन एका केव्ह हॉटेलला राहणार आहोत आणि एक त्या एक मिनिट प्रशांत, मी तुला हां, थोडं थांबवेन इथे. सॉरी. कारण तू सांगतोयस हे अतिशय वेगळं आणि अगदी युनिकच वाटतंय मला. म्हणजे बहुतेक वेळा आपण आधी टर्की बद्दल बोलतो आणि तेव्हा आपल्याला टर्कीची राजधानी अंकारा किंवा इस्तानबुल ह्याबद्दलच माहिती असतं. म्हणजे बहुतेक वेळा बाकीचं तर सोडा, एक 3 दिवस इस्तानबुल एवढंच टर्कीत आपण धरतो, पण आपण विसरून जातो की हा देश किती मोठा आहे. आणि त्यात तू सांगतोयस की
चंद्रावर जायच्याऐवजी आपण टर्कीला जाऊ शकतो. हेच मला आधी वेगळं वाटतंय आणि त्यात केव्ह हॉटेल, तू आता काहीतरी बोललास की केव्ह हॉटेलमध्ये आपण राहिलो होतो. तर ही राइट. खरंच मॅनमेड केव्ह आहे की नॅचरल केव्हज मध्ये राहिला होतास तू? हो ना, ते ॲक्चुअली हे नॅचरल केव्ह होते. अच्छा. आणि आम्ही जेव्हा जात होतो ना, त्यावेळेला असे ते लांबूनच आम्हाला दिसत होते, की ॲक्चुअली विंटर टाईम होता हा आणि हा. मला असं आठवतं, की नोव्हेंबरची टूर होती आणि तुम्हाला सांगू का मंडळी, की जेव्हा आपण टूर करतो, तर विंटरमध्ये जर टूर केली ना, तर सर्वात चांगलं. कारण की तुम्हाला प्रत्यक्षात थंडी बघायला मिळते. तर असं झालं होतं, की आम्ही जात होतो आणि तिथे घरामधून धूर येत होता आणि ते केव्ह होतं आणि त्या प्रत्येक केव्हमधून धूर येत असताना आम्ही तिथे जात होतो. तर पाठच्या सीटवरती एक कपल बसले होते. तर हा ते हा. असे काहीतरी चालू होतं त्यांचं गुपचूप चालू होती, की "अरे हे काय आपण कुठे चाललो आहोत? हा आपल्याला कुठे घेऊन चाललाय? थोडा अंधार आहे, डिम लाईट आहे." आणि जसं-जसं आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्ही रिसेप्शनला गेलो. एक छोटूसं असं रिसेप्शन होतं आणि हम्म. ते तुम्हीच सिलेक्ट केलं होतं. मला असं वाटतं, की ते हॉटेल जे होतं ते तुम्हीच सिलेक्ट केलं होतं. गिरीमस्ती केव्ह बरोबर. हॉटेल. हम्म. हॉटेलला एंटर केल्यानंतर मला बरेच मंडळी बोलले, "अरे प्रशांत कुठच्या हॉटेलला घेऊन आलास? काहीच वाटत नाही हॉटेलला फील आल्यासारखा." तर मी त्यांना फक्त एकच सांगितलं, की "तुम्ही फक्त आज रूमवरती जा आणि मला सांगा, की तुम्हाला हे कसं वाटतं?" आणि हम्म. ते रूमवरती गेले आणि जेवणाची वेळ झाली तरी ते काय यायला तयार नाही. मला असं वाटलं, की बाबा हे काय झाले, नाराज झाले की काय? म्हणून प्रत्येकाच्या रूमवरती गेलो बघायला. हा तर हा. विंटर टाईम असल्यामुळे त्या प्रत्येकाच्या रूमवरती एक फायर चिमणी होती आणि प्रत्येक जण त्या शेकोटीच्या बाजूला घेऊन शेक देऊन अरे गप्पा वा. मारत बसले होते. हं. म्हणजे त्या हॉटेलमध्ये, त्या रूममध्ये 5 स्टार प्रॉपर्टी सारख्या फॅसिलिटी आणि केव्ह हॉटेल. असं वाटतं, की बाबा एखादा सिंह झालं. तर अशा त्या फील त्या हॉटेलला गेल्यानंतर येत असतो. आपण आपल्या गुफेत अगदी खुश आहोत असं वाटतं. आणि गंमत आहे ना प्रशांत, कशी ते जवळ-जवळ अख्खं शहरच त्यांनी हे या केव्हज मध्ये, म्हणजे त्या डोंगरांच्या ह्याच्यात आत तयार झालेल्या केव्हज मध्ये अख्खच्या अख्खं शहर बांधलं होतं आणि तिथे लोक राहत होते आणि आज त्याच हॉटेल्स मध्ये आपण राहू शकतो. खरंच गंमत आहे टर्की आणि त्यात कॅपेडोशियाची. पण मला सांग, तिथे तुम्ही काहीतरी एक आगळं वेगळं साईट सीइंग करायची पद्धत पण वेगळी होती. तुम्ही बसनी किंवा काही न जाता चक्क काय हवेत उडत होतात, असंही मी ऐकलं होतं. सो नक्की तो एक्सपिरियन्स कसा होता? हो, ताई नक्की सांगेल मी. त्याच्या आधी असं झालं होतं, की जेव्हा ते मी हवेत उडणार होतो, त्याच्या आधी एक काकीने मस्त एक गाणं गायलं. ते गाणं हां, आहे ना, हां. आज कल पाँव ज़मीं पे गिरते नहीं मेरे, क्या हां, तुमने हां, हां, कभी देखा हां, है मुझे हां. उड़ते हुए? हां, तर हां, असं हां. झालं होतं, की आम्ही सकाळच्या वेळेला तिथे हॉट एअर बलून निघतात आणि बरेचसे मंडळी मला बोलत होते, की "अरे प्रशांत आम्हाला जायचंच आहे." तर मी बोललो, "ठीक आहे आपण जाऊया या ठिकाणी." आम्ही सकाळी 5 वाजता हॉटेलवरून निघालो. हॉट एअर बलूनमध्ये आम्ही तिथे गेलो. हॉट एअर बलून जसं वरती उडालं, अप्रतिम सौंदर्य म्हणजे माइंड ब्लोइंग असं होतं. अद्वितीय हिंदीमध्ये बोललं तर. असं तिकडे व्ह्यू आम्हाला बघत होतो आम्ही आणि खूप सुंदर असं आम्हाला ते तिकडचे केव्हज, तिकडचे फेरी चिमनीज, तिकडे राहणारी लोकं, तिकडचं छोटंसं गाव, हे खूप सुंदरसं व्ह्यू आम्हाला बघायला मिळत होता. हो, कारण कॅपेडोशियाला तू बोलला आता फेरी चिमनीज, म्हणजे ते डोंगर आणि म्हणजे हवेच्या इरोजनमुळे तयार झालेले ते अतिशय अतिशय सुंदर लँडस्केप तिथे आहे आणि त्यात ते असे डोंगरांचे टॉवर्स सारखे तयार झालेत, ज्याला आपण फेरी चिमनीज म्हणतो. राहायला गुहा आहेत, म्हणजे काय खरंच गंमत आहे की तुम्ही राहत होता जमिनीच्या खाली आणि तुम्ही कॅपेडोशिया पाहिलं हे जमिनीच्या वर तरंगत हवेतून हॉट एअर बलून मधून. आणि मगाशी तू अजून एक छान पॉइंट सांगितलास प्रशांत, की विंटर मध्ये जावं, कारण सहजासहजी लोक युरोपला आपण म्हणतो की आपण नेहमी समर मध्ये जाऊया, हवा चांगली असेल, जरा थंडी कमी असेल. पण तू इकडे एक वेगळाच थॉट दिलास की टर्की खरंच हिवाळ्यात पण सुंदर होतं. आणि मी तर असंही ऐकलं होतं की ज्यांना हनीमूनला जायला आवडतं ना, म्हणजे किंवा रोमॅन्टिक हॉलिडेजवर जायला आवडतं, ज्यांना मिडल एज कपल्स असतात त्यांना सुद्धा आवडतं, त्यांच्यासाठी पण विंटर हा टर्कीत खूप सुंदर असतो. एक्झॅक्टली ताई. कारण की मला तरी असं वाटतं, की जर मला तुम्ही चान्स द्याल आणि जर मी प्रत्यक्षात फिरायला जातोय, तर मी ऑक्टोबर, विंटर आणि मार्च असाच सीझन निवडेल. कारण की तुम्हाला एक मस्तपैकी ऑटम सीझन बघायला मिळतो. कधी-कधी असं होतं, की आपलं लक असेल, तर त्या ठिकाणी बर्फही पडतो. असं नाही हां मंडळी, की आपल्याला हा युरोपलाच बर्फ बघायला मिळतो. तर नाही, हा टर्कीला सुद्धा बर्फ बघायला मिळतो. म्हणजे प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये जेव्हा मी गेलो होतो, 6 डिग्री टेम्परेचर होतं. आणि कॅपॅडोकियाला रात्रीच्याला -2 डिग्री टेम्परेचर होतं आणि बर्फ पडलेला आम्हाला बघायला मिळाला. आणि तेच बरोबर तुम्ही
फेब्रुवारी, मार्चला गेला तर स्प्रिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. तर असं हे टर्की विंटरमध्ये खूप सुंदर दिसतं. अरे वाह! कॅपेडोशियाची एक गंमत सांगते प्रशांत आणि मग आपण पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया. पण एकदा अशाच एका एक्झिबिशनमध्ये मला काही हॉटेलची मंडळी भेटली आणि ती गंमत अशी आहे, की त्या हॉटेलमध्ये म्हणजे त्या हॉटेलचे जे ओनर आहेत ना, त्यांना स्वतःला वाईन खूप आवडते. तर त्यांच्या असंच मजात त्यांना वाटलं, की का नाही माझ्याकडे राहणाऱ्याही लोकांना मी वाईनचा आनंद देऊ आणि त्यांनी काय केलंय माहितीये का, या केव्ह हॉटेलमध्ये काही रूम्सना चक्क रूम मध्ये एक वाईनचा टॅप आहे. म्हणजे आपण जसं पाण्याचा एक नळ असतो ना, की नळ उघडून पाणी पितो, तसा त्यांच्या या लक्झरी हॉटेलच्या काही रूम्स ना, एक चक्क त्यांनी मोठा वाईनचा हे लावलेला आहे आणि त्यातून ती वाईन फ्लो होत रूममध्ये येते. जेव्हा वाटेल तेव्हा लोकं जातात, वाईन टॅप उघडतात आणि एक ग्लास छान वाईनचा घेतात. म्हणजे तू म्हणालास, की फायर चिमनी आणि जी रूम मधली पण शेकोटी, त्याच्याबरोबर वाईन आणि छान टर्किश फूड. मला वाटतं तिकडेच त्यांचा हॉलिडे सक्सेसफुल होईल. सो असे वाह! अनेक गमती या कॅपेडोशियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण तू अजून एक नाव घेतलंस आणि ते म्हणजे पामुक्काले आणि तसं साधारण सिमिलर पण अगदी वेगळं आहे. तर थोडंसं पामुक्कालेबद्दल सांग. नक्की ताई. जसं ताई तुम्ही इथं वाईनचं नाव घेतलं ना, त्यावरती मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो, की जसं हॉट एअर बलून झालं ना, की एक सेलिब्रेशन म्हणून ना, त्या ठिकाणी शॅम्पेन हे करतात, ओपन करतात. जसं आपल्या अरे हिंदू वाह! संस्कृतीमध्ये आपण एखाद्या चांगल्या कामासाठी नारळ फोडतो. त्याचप्रमाणे हां, ताई नक्की. हां. आणि ह्या ठिकाणी काय होतं शॅम्पेन ओपन सेलिब्रेशन करतात. आहे ना ते शेवटी. हो. हां, सेलिब्रेशन. हां, एक सेलिब्रेट छोटासा लाईफ. टर्किश केक दिला जातं, फ्रुट्स दिलं अरे वाह! जातं हां, आणि हां. तुम्हाला वाईन ग्लास दिला जातो आणि मंडळी सुद्धा सकाळी 7 वाजता सुद्धा ते हां, हां. शॅम्पेन आणि वाईन एन्जॉय करतात. सो हं. खरंच मजा येते ते बघायला. पामुकले ह्याच्याविषयी काय आहे, की जसं मी तुम्हाला सांगितलं, की सेकंड जर तुम्ही बघाल डेस्टिनेशन चंद्रावरती जाणार, तर हे पमुकाले आहे. पमुकाले ह्याचा टर्किश भाषेमध्ये अर्थ होतो म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये कॉटन कॅसल आणि ह्याला पमुकाले हं, असं हं. नाव पडलं आहे, की ह्या ठिकाणी सल्फर वॉटर हे जमिनीतनं येत आहे आणि हे रोमन काळापासून या ठिकाणी येत आहे. तर पूर्वीच्या वेळेला काय व्हायचं, की जे रोमन एम्पायर होते, ग्रीक एम्पायर होते, जेव्हा ते लढाई करून यायचे आणि थोडं स्वतःला मसाज करून घेण्यासाठी किंवा थोडा रेस्ट करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी त्या एक शोध लावला आणि त्यांना ते सल्फर स्प्रिंग मिळाले आणि या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड हे असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते स्टोन तयार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ते माउंटन्स तयार झालेले आहेत. असं हे पमुकाले डेस्टिनेशन आहे. बरोबर प्रशांत आणि आपण हे पामुकाले ना नकळत बघितलेलं आहे. ते काही बॉलिवूड सिनेमांच्या गाण्यांमध्ये जिथे ते पांढऱ्या शुभ्र अशा त्या फॉर्मेशन्समध्ये ते पाणी निळं-निळं साठलेलं आहे आणि रोमन्स तर अगदी एक्सपर्ट्सच होते, की जगभरात जाऊन जिथे कुठे त्यांना रोमन बाथ्स बांधता आले. कारण त्यांच्या दृष्टीने लढाई वगैरे केल्यानंतर थोडा आराम करणं हे गरजेचं होतं. गरम पाण्यात स्वतःला बसवून त्याचे मिनरल जे क्वालिटीज होते त्या पाण्याचे त्याच्यामुळे त्यांना लगेच बरे व्हायचे लोकं आणि तशीच हे स्पासची सुरुवात झाली आणि रोमन्सनी खरंच जगाला रोमन स्पा आणि रोमन बाथ ठिकठिकाणी बघायला मिळतं. यूकेमध्ये पाहायला मिळतं. तसंच मला वाटतं त्यांनी देखील पामुकालेला येऊन इथे त्यांच्या लक्षात आलं, की अरे वाह! ह्या पाण्यांमध्ये अतिशय चांगल्या मेडिसिनल क्वालिटीज आहेत आणि आज हे स्पा टाउन झालेलं आहे. तर कुठल्या बॉलिवूड पिक्चरमध्ये देखील आपण हे पाहिलेलं आहे नाही का? येस आहे. हे ॲक्चुअली तर तुम्ही दिल धडकने दो, त्यानंतर अजब, प्रेम की गजब कहाणी याच्यामध्ये अतिपासून ते गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं. तू जाने ना, त्यात हां, हां, हां. कटरीना कैफ आणि रणबीर कपूरची जी शूटिंग होती ती आज सेकंड झाली. म्हणजे तिथे गेल्यानंतर मी जेव्हा सांगतो, की या ठिकाणी या पिक्चरची शूटिंग झाली होती, तर आपलेले असलेले यंगस्टर सुद्धा त्याच पोजमध्ये त्या ठिकाणी फोटोग्राफी करतात. तर खूप सुंदर असं त्या ठिकाणी हीलिंग पॉवर आहे. तुम्ही तिथे बाथ घेऊ शकता आणि सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होते ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते असतात. त्यामुळे पूर्ण दिवस सुद्धा तिथे तुम्ही घालवू शकता. कारण की कस्टमाइज करून जे आलेले असतात मंडळी, त्यांना तो पूर्ण दिवस तिथे घालवायला खूप मजा येते आणि ते तसं ते स्पेंड करतात. अरे, तू आता म्हणालास यंग मंडळी येतात, पण हनीमूनला यायच्या आधी येतो प्रश्न हा लग्नाचा आणि लग्नाचा प्रश्न असताना नक्की मुलगा कसा शोधावा किंवा म्हणजे काय या मुलाला आपली मुलगी द्यावी का? हा प्रश्न देखील अनेक आई-वडिलांना असतो. तर टर्कीत एक काहीतरी वेगळी प्रथा आहे, जिथे एक अतिशय चांगलं स्किल तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला लग्नासाठी तुम्ही मॅरेज मटेरियल नाही, असं म्हटलं जातं आणि ते सुद्धा मला वाटतं कॅपेडोशियालाच होतं. तर काय बरं ते नक्की आहे? तर इथे कसं आहे, की एक सेरेमिक म्युझियम आपण व्हिजिट करतो
आणि त्या ठिकाणी तिकडचे जे कलाकार आहेत, ते खूप चांगलं असं पोट्रीचे काही वस्तू बनवत असतात, वेगवेगळे भांडी बनवत असतात आणि ह्यांची अशी परंपरा आहे, की ज्या व्यक्तीला ते बनवता येणार नाही, त्याचं लग्न होत नाही. नशीब हे आपल्या देशात झालं नाही, नाहीतर मी आज बॅचलरच राहिलो असतो. तर म्हणजे असं हे पॉटरी करता आली नाही. सिरामिकच्या गोष्टी घेऊन त्याचे ते पॉट्स आणि इतर सुंदर गोष्टी बनवता आले नाही तर लग्न होणार नाही. हां, लग्न होणार नाहीये. त्यांचं लग्न होतही नव्हतं आणि आजही ती परंपरा गावात आहे आणि ते अच्छा. खूप सुंदर असं विलेज आहे, जिथे हे पोट्रीचे कारखाने आहेत त्या ठिकाणी तिथे ते आर्टिस्ट त्या ठिकाणी बनवत असतात आणि खूप गर्दी असते या ठिकाणी बघायला. अच्छा, म्हणजे तू आता बोललास ते बरोबर आहे प्रशांत. तुझं काय अर्ध्या मुलांचं लग्नच झालं नसतं जर ही प्रथा आपल्याकडेही असती तर. नक्की. पण टर्की खरंच गमतीशीरच आहे. म्हणजे आपण सुरुवात केली ही डायरेक्ट कॅपेडोशियाहून ज्याला फेरी चिमनीज आहेत. त्यानंतर पामुक्काले जिथे आपल्याला हे कॉटन कॅसल्स बघायला मिळतात. आणि तसंच आपण पुढे गेलं की इझमिर, एफेसस ही ठिकाणं पण आहेत जिथे एक लिव्हिंग हिस्ट्री म्हणजे हिस्ट्री डोळ्यासमोर पुरेपूर उभी राहते आणि ते जे ग्रीक आणि रोमन आर्किटेक्चर होतं, ते कसे राहिले, हे सुद्धा आज आपल्याला टर्कीत पाहायला मिळतं. हो, नक्की. ताई तुम्हाला एस-बी-एला स्टार्ट होण्याच्या आधी तुम्हाला एक मी इन्सिडेंट सांगेल. माझ्या टूरला आहे ना, एक गेस्ट आले होते आणि पहिल्या दिवशी एअरपोर्टला ते थोडे लेट झाले. तर मी बोललो, "अरे, आपल्याला एक इंटरनॅशनल टूर करायची आहे. काही-काही ती युरोपच आहे समजा." कारण की टर्की हे एशियन कंट्री नसून युरोपच आहे. हं, तर हं. ते एवढं लेट का येतात आहे? त्यामुळे मला फर्स्ट डेला असं थोडं वाटलं, की अरे, हे मला वाटतं लेट लतीफ असतील की काय? पण त्यांना हं. नंतर मला थोड्या वेळाने कळालं, की त्यांना थोडं दिसत नाही. ते थोडे एक त्यांचे मिसेस ब्लाइंड आहेत आणि अच्छा. सरांना दिसत नाहीये. पण तरीही टर्की बघायला आले. कारण की टर्की म्हटलं हा निसर्गच नाही, तर या ठिकाणी हिस्ट्री खूप आहे. या ठिकाणी हं. रुईन्स खूप आहेत. त्यानंतर अवशेष खूप आहेत. या ठिकाणी रोमन अवशेष भरपूर आहेत. ग्रीक अवशेष हं. भरपूर आहेत. ते सुद्धा कसे काय येऊ शकतात? तर मी त्यांना असंच विचारलं. तर ते बोलले, की हे एका काळी हिस्टॉरिकल हिस्ट्रीचे टीचर होते आणि त्यांच्याकडनं मी अच्छा. एवढं ऐकलं होतं, की मला असं वाटलं, की आपण जाऊन या ठिकाणी व्हिजिट करूयात. आणि एफ-एस-एसला आम्ही जेव्हा बसलो होतो आणि आम्ही एक इन्फॉर्मेशन ऐकत होतो, तर ते खूप शांतपणे बसून ती रोमन हिस्ट्री ऐकत होते. कारण की बायझंटाईन एम्पायर ज्यावेळेला होतं, तर त्यावेळेला त्यांनी जे एम्फी थिएटर बांधलं होतं. जसं रोममध्ये तुम्ही गेलात तर पॅव्हिलियन एम्फी थिएटर आहे. जे इसवी सन 70 मध्ये बनवायला सुरुवात केली होती, ती 80 ला संपली होती. त्याचप्रमाणे रोमन एम्पायर हे पूर्वेकडचं रोमन एम्पायर, ज्याला बायझंटाईन एम्पायर असं म्हणतात, त्यांनीही बांधलं होतं. एडी 70 मध्ये, एडी 80 मध्ये आणि त्या ठिकाणी असं एक नाविन्य आहे त्याचं, की खाली असलेला माणूस जर एखादं वाक्य बोलत असेल, तर वरती असलेल्या माणसाला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ऐकायला येतं. म्हणजे त्यावेळेला एक ब्लूटूथ नसायचे किंवा WhatsApp नसायचे, टेलिफोन नसायचे हं. किंवा स्पीकर नसायचे. पण तरीही खाली बसलेला माणूस आणि तेवढंच चांगल्या प्रकारे वरती बसलेल्या माणसाला ऐकायला यायचं. तर ते त्या ठिकाणी बसून ते ऐकत होते. म्हणजे मला खरंच त्यांचं एक नाविन्य वाटलं, कौतुक वाटलं, की डोळ्याने दिसत नसलेला व्यक्ती एवढी हिस्ट्री ऐकायला कसं काय आतुर असेल आणि जेव्हा मी त्यांना विचारलं, तर ते मला एकच गोष्ट बोलले, "अरे, आम्ही तुझ्या डोळ्याने टर्की बघतोय ना, बस झालं." तर मला ते खूप ऐकून छान वाटलं तसं. खूपच छान गोष्ट सांगितली तू प्रशांत आणि खरंच एफ-एस-एसला वगैरे बसलो आणि तिथल्या अॅम्फी थिएटरला, तिथली ती लायब्ररी जी बांधली होती, तिथले जे ग्रीक्स आणि रोमन स्ट्रक्चर्स आहेत, ह्यांना असं नुसता हात लावला तरी हे किती प्रेशियस आहे, हे आपल्याला कळतं आणि त्या आर्किटेक्चरची कमाल आहे, की तू बोललास तसा खाली बोललेली गोष्ट वरती ऐकू जाते. अर्थात भारतातही अनेक ठिकाणी हे दिसतं, पण मला असं वाटतं खरंच त्या काळात लोकांनी भरपूर मेहनत घेतली होती आणि आपण असं आपल्याला उगाचच वाटतं, की आपण मॉडर्न आहोत. पण खरंच आपले पूर्वज देखील भरपूर कामं करून गेलेत आणि किती सुंदर गोष्ट आहे, की दिसत नव्हता तरी तो माणूस टूरवर त्या व्यक्तींनी ते एन्जॉय केलं आणि मुख्य म्हणजे ते सगळं हिस्ट्री ऐकून प्रत्यक्ष तिथे राहण्याची सुद्धा मजा घेत होते. हो ना ताई. म्हणजे त्यांचं हे कौतुक बघून आम्हाला माझे बाकीचे ग्रुप मेंबर्स होते आणि मला एवढं वाटलं, की त्यावेळेला मी ठरवलं, अरे कधी हार नाही मानायची आणि आपण किती झालं तरी प्रत्येक देश हा काहीतरी वेगळा आहे. प्रत्येक गोष्ट डेस्टिनेशन ही काहीतरी वेगळी आहे आणि आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. प्रत्येक टूरमधून सुद्धा काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. तर खरंच ते कौतुक आहे त्या गेस्टचं. खरं सांगतोयस तू म्हणजे ट्रॅव्हल, एक्सप्लोर, सेलिब्रेट लाईफ हे येस ताई, आपलं नक्कीच. विणावडचं वाक्य ते जगत होते तिथे. जगत होते. अशाच ह्याच्यावरून आठवलं प्रशांत, की टर्कीमध्ये जरी आपण म्हटलं, की एक म्हणजे ग्रीक, रोमन हिस्ट्री तर आहेच. त्याच्यानंतर ओटोमन एम्पायर, बायझंटाईन्स ही सगळी भरपूर हिस्ट्री आहे.
आणि ती ठिकठिकाणी दिसते. पण त्याचबरोबर तेवढीच एन्जॉयमेंट पण आहे, तेवढंच एंटरटेनमेंट पण आहे. हे सुद्धा सगळं काही असं मला वाटतं खरंच एक खूपच सुंदर मिश्रण इथे बघायला मिळतं. पण जरी आपण रिलिजन म्हटलं तरी मुस्लिम रिलिजन पण आहे, ख्रिश्चॅनिटी पण आहे. पण त्यातून आणि मला पण पर्सनली जे खूप आवडतं आणि मला वाटतं तू ह्याच्याबद्दल बोलला होतास, की सुफिझम पाहायला मिळतं इथे. म्हणजे सुफी कल्चर, रुमी ह्यांनी दाखवलेली जो रस्ता होता सुफिझमचा, त्याचं सुद्धा इथे पाहायला मिळतं आणि ह्याच्यासाठी कोन्याला आपण भेट देतो. सो जरा कोन्या आणि सुफिझम बद्दल सांग. नक्कीच ताई. ॲक्चुअली जेव्हा आम्ही टूर करत असतो आणि मी टूर करत असताना कधी कंटाळा आला असेल, खूप त्या दिवशी हेक्टिक झाला असेल, खूप थकलो असेल, त्यावेळेला मी सुफी म्युझिक ऐकतो. तर आधी मी युरोप टूर करत असताना मी कधी असा मला कल्पना नव्हती, की हे कसं आलं? काय आलं? आणि जेव्हा टर्की जायचा चान्स मिळाला, तेव्हा मला कळलं, की सुफी हे कसं आलं? तर त्या ठिकाणी जे रुमी होते, जलाउद्दीन रुमी हे पर्शियनमधून आले होते आणि ते एक सुफी संत होते. आणि मुस्लिम लोकांसाठी जसं मक्का मदिनाला जसं जसं जातात, त्याचप्रमाणे हे कुण्याला सुद्धा येतात. त्याला कुण्या किंवा कोण्या असंही म्हटलं जातं. ही एक पवित्र जागा आहे. जेवढे टर्कीमध्ये तुम्ही मॉस्क बघणार नाही ताई, तेवढे पुण्याला मॉस्क आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे रुमी आहेत त्यांची कबर आहे. आणि फ्री ऑफ चार्ज हे जे म्युझियम आहे किंवा जे त्यांचा मस्जिद आहे, त्यांचं दर्गा आहे, हा फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. 13व्या शतकामध्ये हे पर्शियनमधून आले आणि त्यांनी शेकडो मुस्लिम यांना एक शिक्षण दिलं. त्यांचा रिस्पेक्ट करायला त्या ठिकाणी येत असतात. लव्ह, पीस, गॉड, लाईट, प्रे ही फिलॉसॉफी त्यांनी शिकवली आणि आजही ती फिलॉसॉफी फॉलो करतात. तो खरा मुस्लिम असतो ना ताई, हा त्याला फॉलो करतोच आणि खूप सुंदर असं या ठिकाणी ते रुमीचं म्युझियम आपण बघतो. त्याला मेवलानी म्युझियम असंही म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर ना ताई, त्या ठिकाणावरून व्हर्लिंग डर्विश हा डान्स आला किंवा म्युझिक आलं किंवा हा एक डान्स म्हणून ओळखला जातो. पण ॲक्चुअली बघायला गेला ना ताई, तर हा डान्स नाहीये. एक हं, आस्था आहे, एक मेडिटेशन आहे. हं, ज्यावेळेला मी हं, हा शो बघितला होता, हं, माइंड ब्लोईंग म्हणजे मी वेडा झालो. म्हणजे जगामध्ये मी असा शो कधीच बघितला नाही. त्या शोमध्ये पण कसं आहे, की ते सगळे एक असं मोठी टोपी घालून, एक व्हाईट कलरचे कपडे घालून हे येत असतात. पहिले ते पाया पडतात आणि मग नंतर ते गोल-गोल, गोल-गोल फिरायला लागतात. ही 40 ते 45 मिनिटं असं म्हटलं जातं, की हे हं, देवाशी डायरेक्ट कनेक्ट होतात आणि असा हा हं, सुंदर हं, हं. कनेक्शन आपल्याला बघायला मिळतं. मला तर असं वाटलं, की मी रडतोय की काय त्या म्युझिक आणि त्या डान्स बघताना. असा हा खूप सुंदर असा हा शो व्हर्लिंग डर्विश शो आम्ही हा बघतो आणि आपण हा दाखवत असतो. हो, खरंच हे व्हर्लिंग डर्विशेस म्हणजे त्यांना डर्विश म्हणतात आणि ते देवाचं नाव घेऊन त्या एका ट्रान्समध्ये निघून जातात. त्यांची एक मेडिटेशनच असतं जसं काही तो म्हणजे तो तो आपण बघतो की ते गोल-गोल फिरतायत आणि त्यांच्याबरोबर ते तर स्वतः मला वाटतं मेडिटेट करतच असतात, पण आपण सुद्धा मेडिटेट करतो आणि त्यात प्रशांत मला ना मला खूप आवडतं रुमी वाचायला आणि त्यात मला रुमी ह्यांचं एक वाक्य आठवतं. एक कोट आहे आणि ते खरंच मला खूप आवडतं. ते आहे, की "ट्रॅव्हल ब्रिंग्स पॉवर अँड लव्ह बॅक इंटू युअर लाईफ." आणि अर्थात रुमींची पुस्तकं वाचत राहिलो, की असं वाटतं. पण किती बघ त्या काळात सुद्धा त्यांच्या लक्षात आलं, की पर्यटनाने काय आपलं होतं आणि तू जे आत्तापर्यंत एक्सपिरियन्सेस सांगितले, हे तसेच आहेत. जे एफ-एस-एसला पण आपले जे मंडळी होते, ज्यांना दिसत नव्हतं तरी त्यांनी एक्सपिरियन्स केलं. तर खरंच ट्रॅव्हल ब्रिंग्स पॉवर अँड लव्ह बॅक इंटू युअर लाईफ हे म्हणायला हरकत नाही. सो हो प्रशांत, हे सगळं ऐकून मला आता असं वाटायला लागलंय कधी एकदा टर्कीला जाऊया. पण आपण अजूनही माझ्या फेव्हरेट ठिकाणी आलो नाही आणि ते म्हणजे इस्तानबुल. कारण मी इस्तानबुलला कितीही वेळा जाऊ शकते. मला ते शहर प्रचंड आवडतं. जिथे आपण आधी बोललो तसं, की मला मला ती गंमतच वाटली, की ते इस्तानबुल शहर, त्यातला तू जाणार बॉस्फरस कॅनाल. आपण जेव्हा कनाल क्रूज देखील करतो बॉस्फरसची, तेव्हा सुद्धा आपण अर्धा वेळ युरोपच्या पाण्यात असतो, इतर वेळ एशियाच्या पाण्यात जातो. युरोपियन साइडला माझं हॉटेल होतं जेव्हा मी गेले तेव्हा आणि तिथे बसून मी बघते तर समोर दिसतोय तो एशिया म्हणजे ब्रेकफास्ट घेते आणि बघते एशियाकडे. मला ते शहर प्रचंड आवडतं. तिथलं ग्रँड बाजार म्हणा म्हणजे एक छोटा ब्रेक जर हवा असेल कधीही, तर इस्तानबुल सारखं शहरच नाही आणि खरंच अनेक बॉलिवूड चित्रांमध्ये देखील हे आपल्याला दिसलंय. पण तुला तुला नक्की काय आवडतं इस्तानबुल बद्दल? तर इस्तांबूल शहर म्हटलं ना, की फर्स्ट ऑफ ऑल असं एक दिसतं, की त्या ठिकाणी खूप सुंदर असं एक शहर आहे.
की आम्ही जसं तुम्ही सांगितलं, की आम्ही सकाळी ब्रेकफास्ट घेतला युरोपमध्ये आणि लंचला गेलो आम्ही एशियन कंट्रीमध्ये. म्हणजे एक वरती एक फ्री असं होतं ना, जशी ॲड येते एखाद्या टीव्हीमध्ये एक के ऊपर एक फ्री धमाका तसं असतं. म्हणजे आपण एका कॉन्टिनेंटचे पैसे द्यायचे, एका कंट्रीचे आणि 2 कॉन्टिनेंट बघून यायचे. तर अशा हं, पद्धतीने हे काही इस्तांबूल आणि या इस्तांबूलमध्ये बेसिकली पूर्वीचं नाव कॉन्स्टंटिनोपॉल हे 1923 पर्यंत होतं ऑटोमन एम्पायर पर्यंत आणि जसे कमाल मुस्तफा अतातुर्क जेव्हा तिकडचे ग्रेट लीडर झाले, त्यांनी हे नाव चेंज केलं आणि त्याचं इस्तांबूल केलं. आणि या ठिकाणी बरेचसे असे पॉइंट्स आहेत बघण्यासारखे. त्याच्यामध्ये सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे सुलतान अहमद मॉस्क. सुलतान अहमद मॉस्क ह्याला ब्लू मॉस्क असं म्हणतात. असं म्हणतात की हे 1616 मध्ये हे बनवलं गेलं होतं. या ठिकाणी हं, हं. 20,000 असे ब्लू टाइल्स लावले होते म्हणून ह्याला ब्लू मॉस्क म्हणतात. आणि खूप सुंदरसं घुमट या ठिकाणी आहे जसा हाया सोफिया. हाया सोफिया हं. हे माझं सर्वात आवडतं ठिकाण ब्लू मॉस्क म्हणतात. तर हाया सोफिया हे सुद्धा एक पूर्वी त्याचं चर्च म्हणून होतं. तर या ठिकाणी आपल्याला फेस्टिव्हल्स बघायला मिळतात. येशू ख्रिस्ताचे काही पेंटिंग्स बघायला मिळतात आणि नंतर ते एक मॉस्कमध्ये रूपांतर झालं ऑटोमन एम्पायरच्या काळामध्ये. आणि 1923 मध्ये मुस्तफा कमाल अतातुर्क यांनी परत एक म्युझियम केलं आणि लोकांसाठी त्याचे प्रवेशद्वार उघडे केले. किती युनिक आहे ना प्रशांत, की एकच मॉन्युमेंट म्हणजे तेच मॉन्युमेंट कधी चर्च पण होतं आणि तेच मॉन्युमेंट मॉस्क पण होतं आणि आता ते म्युझियम आहे. म्हणजे असं देखील जगात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं, की हे आजपर्यंत चर्च आहे आणि आता ह्याचं मॉस्क झालं. असंही खरंच सगळ्याच दृष्टीने मला नेहमी जाणवतं, की टर्की फार युनिक आहे. आणि इस्तानबुलचं एक खरंच युनिक प्रकार म्हणजे तिथला ग्रँड बाजार. त्याचे रस्ते एखाद्या अल्लादीनच्या कहाणीमधल्या त्या गोष्टी होत्या ना, की ते असे रस्ते होते आणि त्यात एखादा काय तो अल्लादीनचा चिराग मिळतोय, दुसरं काय मिळतंय. माझ्या दृष्टीने तर ते ग्रँड बाजार म्हणजे कंप्लीटली अल्लादीनची गुहा आहे. हो ना ताई. ताई ग्रँड बाजारच्या आधी आपण ना एक टोपोग्राफी पॅलेस म्हणून पण दाखवतो. तर हां, टोपोग्राफी हां. पॅलेस म्हणजे काय, की सुलतान अहमद जे तिकडचे राजा होते, त्यांनी तो राजवाडा बांधला होता. आणि त्या ठिकाणी बरेचसे असे वेगवेगळे त्यांचे हॉल आहेत. त्यानंतर तिथे जे कुठे राहतात, ती जागा कुठे बाल्कनीमध्ये बसून ते व्ह्यू बघायचे. फॉस्फरस क्रूजचा, फॉस्फरस रिव्हरचा म्हणजे त्या समुद्राचा आणि ते युरोपमध्ये असून ते एशियाकडे बघायचे. तसं हे ठिकाण होतं. तर त्या ठिकाणी एक तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. तिथे एक हराम म्हणून एक जागा आहे. ॲक्चुअली ही अरबी भाषेमध्ये हरम म्हणजे एक पवित्र जागा. बट त्याच्यामध्ये राजा आणि राणी त्याच्याबरोबर त्यांच्या दासी, त्यांच्या असलेले वेगळ्या बायका सुद्धा त्या ठिकाणी ठेवायचे. म्हणून ते हरम म्हणून फेमस झालं. तर हे असं नाहीये, की हे एक अरबिक आहे किंवा एक मुस्लिम असल्यामुळे हे फेमस आहे. तर पूर्वी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा आपले राजा महाराजा होते, अंतापूर म्हणून जागा असायची आतमध्ये, की त्यांच्या दासींना ते ठेवायचे आणि बाहेरच्या व्यक्तींना कोणाला आतमध्ये यायला मिळायचं नाही. तसं ही जागा. तर असं होतं, की आम्ही जात होतो. आतमध्ये फोटोग्राफी अलाऊ नाहीये काही जागेत. कारण हं, की हं. हं. बाय द वे हा एक ऑफिशियल पॅलेस आहे त्यांचा. तर हां. आम्ही फिरत होतो. एक पुण्याचे कपल होते आणि काका खूप हसत होते. तर ते हं. हरममध्ये एंटर केल्यानंतर तर म्हणजे ते जसे गाईड सांगत होते, "अरे, इथे यांच्या एवढ्या बायका होत्या आणि एवढ्या दासी होत्या." तर ते खूप हसत होते. तर तेवढ्यात त्यांची बायको बोलली, "जास्त हसू नका. हे हराम आपलं पुण्याला जेव्हा जाणार ना, तर तुमच्यासाठी दासी पण मीच आहे आणि बायको पण मीच आहे आणि आपल्याच हराममध्ये आपल्याला जायचं आहे." ग्रँड बाजार एवढं सुंदर आहे, की या ठिकाणी साधारण 4,000 शॉप्स आहेत आणि 25,000 लोकं या ठिकाणी काम करतात. कुठची गल्ली कधी कुठे जाते हे आपल्यालाही कळत नाही. म्हणजे तिथे असं सांगावं लागतं, की बाबा तुम्ही याच ठिकाणी या गेटला या, तर आपण परत भेटू. कारण की ते कमीत कमी फिरायला तुम्हाला 2 तास लागतात. आणि या ग्रँड बाजारमध्ये तुम्हाला स्पाइस बाजार, त्यानंतर कपडे, त्यानंतर एक टर्किश असलेल्या काही वस्तू आणि सर्वात प्रसिद्ध म्हणजे तिथे असलेलं टर्किश डिलाईट हे खूप चांगल्या प्रकारे मिळतं. तर ही ग्रँड बाजार एवढं मोठं हे त्या ठिकाणी आहे. म्हणून ह्याला अरबिक भाषेमध्ये बाजार आणि ग्रँड हे इंग्लिश भाषेत बोललं जातं. हो, मला आठवतं मी तिथे गेले होते आणि ते टर्किश चहा ज्याच्यात देतात, एवढ्या सुंदर गोष्टी होत्या. पण प्रश्न होता आणायचं कसं सगळं परत आणि त्यात बॅगेज अलाउन्स देखील आजकाल कमी आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या मी विंडो शॉपिंग करूनच परत आले. पण अर्थात ज्यांना घ्यायचे त्या लोकांसाठी तिथनं चक्क कार्पेट्स देखील भारताला कुरिअर होतात. सो आपण जे मनात येईल ते तिकडे ग्रँड बाजारमध्ये घेऊ शकतो आणि खूप छान वाटतं नुसतं तिथे फिरायला पण आणि सगळं काही पाहायला.
पण मी नक्की असं सांगेन की टर्कीला गेलात तर टर्किश कॉफी ही नक्की टेस्ट करा, कारण त्यांची करायची पद्धत देखील वेगळी असते. ती उकळून करतात, थोडी स्ट्रॉंग असते आणि ब्लॅक कॉफी असते ती. पण ते कॉफीचे कप घेऊन गप्पा मारत बसणं, हे करणं, हे टर्कीची एक पद्धत आहे. आणि मला प्रचंड कॉफी आवडते, त्यामुळे मी नक्की सगळ्यांना सांगते की टर्कीला गेलात की टर्किश कॉफी ट्राय करा. असं काही तुला खूप आवडतं का प्रशांत टर्कीबद्दल? हो, हो ताई. मला टर्कीमध्ये त्यांचं असलेलं बकलावा हे खूप आवडता पदार्थ आहे आणि मला खूप आवडतं. मी जेव्हा येत असतो परत मुंबईला, तर मुंबईला येताना ते नक्कीच घेऊन येतो. मैदा, त्यानंतर ओरिजिनल हनी, शुगर असं ते बनवलं असतं बकलावा आणि टर्किश डिलाईट. त्याचबरोबर मला तिथे तुम्ही जसं सांगितलं, की तुम्हाला कॉफी प्यायला खूप आवडतं. त्याचप्रमाणे मलाही सुद्धा कॉफी प्यायला खूप आवडतं आणि टर्की ह्यानेच ही कॉफी जी आहे, ही युरोपला घेऊन गेले होते. त्याचबरोबर टर्किश चहा हा सुद्धा तिथे प्यायला खूप मजा येते. तुम्ही काही जसं चहा कधी पिताना एक्सपिरियन्स घेतला का? तो जो कप असतो ना, एक ट्युलिप सारखा कप असतो. कारण की युरोपमध्ये जे आपण ट्युलिप बघतो, जे एम्स्टरडॅमला आपण बघितलं आहे कोकेनॉफला, ह्याची खरी सुरुवात ही टर्कीमध्ये झाली होती आणि तिकडनंच त्यांचे गंध घेऊन हे युरोपला गेले होते. त्यामुळे त्याच प्रकारचे हे कप्स त्यांनी बनवले आहेत. चहा सिंपल, पण ती प्यायची एक वेगळी मजा येते त्या त्या ठिकाणी कपला. त्यामुळे एकदा असं झालं होतं, की आम्ही फ्री टाईम दिला होता ग्रँड बाजारला आणि काही मंडळी आणि मी चहा प्यायला गेलो आणि त्यांना सांगितलं, की चहा पिताना काहीतरी एक गोष्ट ऑब्झर्व्ह करा आणि त्यातल्या एका काकींनी सांगितलं, "अरे, आम्ही मागच्या वेळेला एम्स्टरडॅमला गेलेलो ना, ते ट्युलिप फ्लॉवर सारखं काहीतरी कप आहे." तर त्यांना नंतर मी ही गोष्ट सांगितली, की खरं ट्युलिप जे फ्लॉवर आहे, हे टर्कीच्या ऑटोमन लोकांनी शोधून हे युरोपला घेऊन गेले होते आणि 16व्या शतकामध्ये ट्युलिप मेनिया झाला आणि सगळीकडे ही फुलं दिसू लागले. तसा एक खूप चांगला एक्सपिरियन्स ही आपल्याला टर्की चहा पिताना मिळत असतो. हे युरोप आणि टर्कीचं कनेक्शन छान सांगितलंस तू. आणि जसं मला नेहमी आठवतं, की बाहेर फिरताना आपण हॉलिडेवर आहोत, तर हॉलिडेवर असताना जे आपण एरवी घरी काही करत नाही, ते सगळं करावं असं मला नेहमी वाटतं. आणि त्यात म्हणजे काही हॉलिडेजवर चक्क रोज आईस्क्रीम खावं असंही मला वाटत असतं. तर असंच मी टर्कीमध्ये प्रशांत आईस्क्रीम खायला गेले. पण तिथे आईस्क्रीम खाण्याची एक कंप्लीटली वेगळी मजा आहे. काय आणि हे मला असं वाटतं की सगळ्यांनी एक्सपिरियन्स करावं. म्हणजे कधी-कधी तर मी सांगते, नुसतं ते आईस्क्रीम खायला पण आपण टर्कीला जाऊ शकतो. तुझा काय एक्सपिरियन्स होता? हो ना ताई. ॲक्चुअली टर्किश आईस्क्रीम म्हटलं, की सर्वप्रथम टर्किश हिल हे जे यूएसला प्रसिद्ध आईस्क्रीम आहे, हे डोळ्यासमोर येतं. हे सुद्धा नाव हे टर्कीवरूनच आलेलं आहे. पण ह्या ठिकाणी टर्कीला असे वेगवेगळे फ्लेवर्स असलेलं आईस्क्रीम मिळतं आणि ह्याचा जो आईस्क्रीम देणारा असतो, असं मोठं उलत नसतं आणि तो आईस्क्रीम देतो त्या कोनमध्ये कधी खाली वरती करत कोन, कधी हातामध्ये देत नाही, कधी वरती घेतो आणि जो आईस्क्रीम घेत असतो त्याला एवढा डेस्परेट होता, अरे हा कधी एकदा आपल्याला कोण देतो? कारण की आईस्क्रीम म्हटलं की सगळ्यांचंच आवडतं आहे. इव्हन माझं सुद्धा आहे. त्यामुळे मी पण वाट बघत असतो, अरे कधी एकदा मंडळींना देतो आणि मला कधी परत मिळतंय. तर खूप सुंदर अशा प्रकारे तो कलाकार कलाकृती करत असतो. असे काही-काही वेगळ्या गोष्टी करून तो लोकांना आईस्क्रीम देत असतो आणि वरती एक बेल असते आणि अख्ख्या टर्कीमध्ये जर तुम्ही बघाल, तर ऑटोमन एम्पायरच्या वेळेला जी ती कॅप घालायची, हॅट म्हटलं जातं त्याला लाल टोपी, ही फक्त ते आईस्क्रीमवाले घालतात. अदरवाईज अख्ख्या टर्कीमध्ये ती कुठेही घालत नाही किंवा अलाउच नाहीये. फक्त ते आईस्क्रीमवाले घालतात. त्यामुळे प्रॉपर असा असलेला पोशाख, टर्कीचा जो पोशाख आहे, तो घालून तो आईस्क्रीम सेल करत असतो. एकदा असं झालं होतं, की आईस्क्रीम घेत असताना एक गावाकडच्या काकी आल्या होत्या आणि ते आईस्क्रीम घ्यायला गेल्या, तर त्याने खूप त्याला त्रास दिला आणि तो शेवटी त्या काकी बोलल्या, "अरे मेल्या दे रे बाबा आईस्क्रीम." ते बोलल्यानंतर हं, आम्हाला एवढं हसू आलं आणि तिथे हं. काही युरोपियन लोकांचा ग्रुप होता. ते फोटोग्राफी करत होते. तर आम्हाला असं वाटलं, की अरे, हे फोटोग्राफी कसले करतात आहे? काकींचा करतात आहे, की काकींनी नऊवारी साडी घातलेल्या करतात आहे, की त्या आईस्क्रीमवाल्याचं करतात आहे? तर जसं आपले सीनियर टूर मॅनेजर राहुल देसाईंनी सांगितलं, की त्यांच्या टूरला सुद्धा एक असा इन्सिडेंट झाला होता, हं. की एक काकी नऊवारी साडी घालून आले होते आणि त्याचप्रमाणे माझ्या टूरला सेम झालं होतं. पण ते फोटोग्राफी करत होते. तर आम्ही त्यांच्याशी असंच बोललो आणि खूप चांगल्या प्रकारे ते इंग्लिश बोलत होते आणि ते गेस्ट जे होते टर्कीला आलेले, हे अल्बानियामधून आले होते, जे टर्कीच्या एकदम जवळ आहे. आणि भारतीय लोकं किंवा भारतीय ज्या काकीने कपडे घातले होते, त्यांना ते एवढं आवडत होतं, कारण की ते आणि आपलं रिलेशन खूप जवळचं आहे. कारण की त्यांची मदर टेरेसा ही अल्बानियातून भारतात आली होती कलकत्ताला आणि कलकत्ताला आल्यानंतर त्यांनी तिकडच्या अनाथ आश्रममध्ये काम करायला सुरुवात केली होती. हे ऐकून तर आम्हाला एवढं बरं वाटलं, की त्यांनी आमच्याबरोबर चक्क फोटो काढले. त्या आईस्क्रीमवाल्याबरोबर पण आणि आमच्या काकींबरोबर पण. म्हणजे त्या दिवशी त्या टुरिस्टसाठी अट्रॅक्शन हे आईस्क्रीमवाला कमी आणि तुम्ही जास्त होतात. जास्त पण होतं. खरंच तू खरंच छान सांगितलं,
हे जे टर्किश आईस्क्रीमवाले असतात, म्हणजे टाक्सिम स्क्वेअर जवळ इस्तिक्लाल स्ट्रीट आहे. या स्ट्रीटवर भरपूर शॉपिंग आहे, भरपूर पेडेस्ट्रियन स्ट्रीट आहे, आणि मस्त छान फिरता येतं तिथे. असंच फिरत असताना आईस्क्रीम वाला दिसला, आणि आपली एक लहानपणची हौस असते की आईस्क्रीम वाल्याकडून आईस्क्रीम घ्यायचं. अर्थात कितीतरी दुकानांमध्ये मिळतं. तर आपण त्याला सांगतो, बाबा चल एक आईस्क्रीम दे, आणि ते फ्लेवर वगैरे सिलेक्ट करून आपल्याला द्यायच्या आधी जे काही तो आपल्याला हसवतो, कारण आईस्क्रीम बरोबरचे त्याचे त्या गमती जमती, ते चाळे बघत बघत, हे आपण स्वतःसाठीच नाही तर इतर आजूबाजूच्या सगळ्यांसाठी ते एक असं एंटरटेनमेंटच बनतं, आणि खरंच खूप मजा येते. सो नक्की, काही नाही तर टर्कीला आईस्क्रीम खायला तरी नक्कीच गेलं पाहिजे. नक्कीच आहे. पण प्रशांत, आईस्क्रीम आणि कॉफी बद्दल बोललो, तर तसंच टर्किश फूड देखील प्रचंड प्रसिद्ध आहे, आणि आज पाहिलं तर तू भारतात देखील ते प्रसिद्ध होत आहे. थोडंसं भारतीय जेवणासारखंच मला ते जाणवलं. आणि गंमत म्हणजे जेवढं नॉन व्हेजिटेरियन प्रसिद्ध आहे, तेवढंच व्हेजिटेरियन सुद्धा मिळतं. म्हणजे तिथली सॅलड, तिथले असं एक काहीतरी फ्रेश टोमॅटोज आणि यांनी बनलेलं खूप छान जेवण होतं तिथे व्हेजिटेरियन. तुला कधी अनुभव आला का रे? हो ना ताई. ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, माझ्याकडे लोकं बघून मला बोलतातच, की "प्रशांत, आम्ही इथलं जेवून जेवलो, कंटाळलोय. आम्हाला आता काहीतरी लोकल फूड खायचंय." कारण की मला सुद्धा खूप आवडतं, की जाऊन बाहेर लोकल फूड खावं. आणि हम्म, मीही हम्म. मंडळींना सजेस्ट करत असतो, की आपण आज नक्की काहीतरी वेगळं करूया. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जर समजा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात, तर त्याच्यासारखं जन्नत नाही. म्हणजे जसं थायलंडला फूड पॅराडाईज म्हणतात. कारण की या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ मिळतात. त्याचप्रमाणे इस्तांबूल किंवा टर्की हे नॉन व्हेजिटेरियनसाठी तर फूड पॅराडाईज आहे. म्हणजे जे नॉन-व्हेज खातात त्यांच्यासाठी तर 38 प्रकारचे डिश त्या ठिकाणी आहेत. त्यातलं आपल्याला माहिती आहे, की शोरमा, कबाब, त्यानंतर सीख कबाब, डोनर, त्यानंतर स्ट्रिप ऑफ लॅम्ब हे सगळं तिकडचं नॉन व्हेजिटेरियन. भले तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तर व्हेजिटेरियनमध्ये सुद्धा एक 12 प्रकारचे व्हेज फूड मिळतात आणि इस्तांबूल, अंकारा, अंताल्या, त्यानंतर इझमिर अशा ठिकाणी बरेचसे इंडियन रेस्टॉरंट सुद्धा आहेत, की जिथे तुम्हाला इंडियन फूड सुद्धा मिळतं. नाउ-अ-डेज पिझ्झा यू कॅन गेट एनी कॉर्नर इन द वर्ल्ड. म्हणजे पिझ्झा हा प्रत्येक भागात मिळतो. तर ते व्हेज पिझ्झा असो किंवा नॉन-व्हेज पिझ्झा. त्यामुळे इथे व्हेजिटेरियन, नॉन-व्हेजिटेरियन लोकांचा प्रॉब्लेम होतच नाही मुळात. तर खूप सुंदर असं हे डेस्टिनेशन आहे जिथे आपले पोट पूर्णपणे भरतं. वा, म्हणजे एक छान डिलिशियस जेवणानंतर तिथलं आईस्क्रीम हे डिझर्ट, असं पुरेपूर छान जेवू शकतो आपण टर्कीत. आपण बराच वेळ टर्कीबद्दल गप्पा मारतोय प्रशांत, आणि आता तर टर्की ओपन सुद्धा आहे. म्हणजे आपण खरंच तू म्हणाला तसा ह्या विंटर, ह्या ऑटम मध्ये देखील टर्कीला भेट देऊ शकतो. पण तिथली एक मसाजची एक खास पद्धत आहे. आणि आपण टर्की म्हटलं की मला लहानपणी आठवतं, म्हणजे खास टॉवेल हवा असेल तर आपण विचारायचो, टर्किश टॉवेल आहे का? तर टर्कीचं टॉवेल आणि मग हमाम सोप देखील आपल्याकडे प्रसिद्ध होतं. तर हे हमाम हा प्रकार देखील टर्कीलाच व्हेरी युनिक इन टर्की असं म्हटलं जातं. तर शेवटचं एक हमाम बद्दल सांग, आणि मग आपण हा एपिसोड इथेच थांबवूया. नक्की ताई. ह्या ठिकाणी बेसिकली पूर्वी जेव्हा रोमन लोकं लढाई करून यायचे किंवा ऑटोमन एम्पायर जेव्हा लढाई करून यायचे, बेसिकली टर्की या ठिकाणी ऑइल कुस्ती ही खूप प्रसिद्ध आहे. आणि मग जे ते खेळ खेळल्यानंतर थोडं मसाज म्हणून हे लोकं या ठिकाणी मसाज सेंटरला जायचे. त्याला हमाम बाथ असं म्हटलं जातं. हे गेल्यानंतर या 3 असे रूम असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप मस्त असा हा एक्सपिरियन्स आहे. आणि मला असं वाटतं, की टर्कीला येणाऱ्याने प्रत्येकाने हा व्हिजिट करावा. या ठिकाणी तुम्हाला असं एक हमाम बाथ असलेलं हमाम सोप तुम्हाला दिलं जातं. जर तुम्हाला स्वतः अंघोळ करायची असेल, तर ते गरम पाणी तुम्हाला उपलब्ध करून देतात. साबण उपलब्ध करून देतात. तसं तुम्ही ते बाथ घेऊ शकतात. तर तुम्हाला मसाज कुणी केलं पाहिजे, तर असे मस्त बिल्डर, असे चांगले बॉडी बिल्डर असलेले टर्किश लोकं असतात. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मसाज करतात. लेडीज सेक्शन वेगळं असतं, जेंट्स सेक्शन वेगळं असतं. तर तुम्हाला 90 मिनिट्सचा मसाज करायचा असेल, तोही असतो आणि खूप चांगल्या प्रकारे कुठेही वल्गॅरिटी नसलेला असे हे स्पा सेंटर आहेत. आणि इस्तांबूलच्या प्रत्येक कॉर्नरला हे आपल्याला हमाम स्पा सेंटर बघायला मिळतात. हो प्रशांत, म्हणजे एक आपण लहानपणी बाळाला रगडून अंघोळ करतो, तसा खायचा हा हमाम प्रकार आहे हो असं ना ताई. म्हणजे म्हणायला तुम्हाला हरकत सांगू नाही. का ताई हां ताई. जेव्हा मी बाहेर आलो होतो, मी काही गेस्ट बरोबर गेलो होतो आणि मी बाहेर आलो असं मला असं वाटलं, अरे मी 4-5 टोन माझे कलर चेंज झाले. एकदम गोरा बनून मी बाहेर आलो. तसा खूप चांगला एक्सपिरियन्स हा बाथचा आहे. थँक्यू सो मच प्रशांत. खरंच मजा आली टर्कीबद्दल बोलायला. शेवटचं काही सांगायचंय का तुला? हां, नक्कीच ताई. जसं एक भक्त मंदिरात जायला आवर्जून वाट बघत असतो आणि आता कोरोना काळामध्ये आत्ताच जसं मंदिर ओपन झाले आहेत, उघडी झाले दरवाजे.
तसा तो देवाची वाट बघत असतो, की कधी एकदा दर्शनाला मी आतमध्ये जातो आणि माझ्या देवाला भेटतो. तसंच कधी एकदा आमच्या टूर्स चालू होतील आणि कधी आम्ही एकदा आमच्या गेस्टना भेटतोय. शेवटी काही आम्ही टूर मॅनेजर आहोत. कधी एकदा टूरला जातोय, कधी गेस्टला भेटतोय, कधी आमच्या डेस्टिनेशनला व्हिजिट करतोय, असं झालंय. कारण की आम्ही टूर ही फिरवत नसून आम्ही टूर जगतो आणि ती टूर जगत असतानाही आम्हीही आमच्या मंडळींना ती टूर कशी जगायची हे सांगत असतो. त्यामुळे आमची ही येलो आर्मी जी आहे, ही रेडी आहे. फक्त तुम्ही या, आम्ही सज्ज आहोत. आपण परत एकदा ट्रॅव्हल, एक्सप्लोर आणि नक्कीच सेलिब्रेट करू. थँक यू व्हेरी मच ताई. थँक्यू प्रशांत. आणि हो, भारतातल्या टूर्स तर सुरूच आहेत आणि इंटरनॅशनल टूर्स देखील लवकरच सुरू होतील. आणि आपण सुद्धा टर्कीला जाऊन हमाम आणि आईस्क्रीम आणि तिथल्या सगळ्या साईट सीइंगची मजा लवकरच घेणार आहोत. तर मंडळी, हे होतं टर्की. तुम्ही ऐकत राहा ट्रॅव्हल कट्टा हा पॉडकास्ट. स्पॉटिफाय, गुगल, ऍपल पॉडकास्ट, जिथे कुठे ऐकताय. विनवडच्या वेबसाईटवर सुद्धा याची लिंक्स आहेत. आणि नक्की आम्हाला कळवा की तुम्हाला काय ऐकायला आवडेल, कुठल्या डेस्टिनेशन बद्दल तुम्हाला माहिती आवडेल. माझा ईमेल आहे sunila@veenawat.com, sunila@veenawat.com. तर लाईक करा, शेअर करा आणि ऐकत राहा. थँक्यू आणि लगेच भेटूया. बाय बाय.